कुछ करिए नस नस मेरी खोए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा होए कुछ करिए ओ तो चल सिर्फ पढ़िए तू मेरे लिए या मैं ये ओ तो चल सिर्फ पढ़िए तू मेरे लिए या मैं ये पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में बरसाती रेलों में गन्नों के मीठे में खतर में छींटे में ढूंढो तुम मैच नंबर 101 शुरू होने जा रहा है। मैच की शुरुआत पहली गेंद काफी तेजी के साथ गेंद विकेट कीपर के दस्तानों में। मैच के लिए शुरुआत ये मैच काफी इंटरेस्टिंग होने वाला है क्योंकि मैच नंबर 101 101 मैच 101 मैच नंबर सुरू झाले आणि आता मात्र 101 शंभर नंबर सोन्याचा खेळ मैदानामध्ये करावा लागेल। एक अच्छी बैटिंग करनी पड़ेगी, अच्छे रन बनाने पड़ेंगे। ये मैच काफी इंटरेस्टिंग होने वाला है। स्पिनिंग स्ट्राइकर बैटिंग के लिए तैयार कृष्णा जगदाळे आणि दिव्यांग दिग्विजय पाटील ही जोडी मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर सेल्वा की गेंद फिर से एक बार पटकी गेंदबाजी वाह सेल्वा अपनी हाइट का पूरी फायदा लेते हुए तकरीबन 6 फुट के सेल्वा अगर गेंदबाजी करने के लिए हाथ घुमाएंगे तो 2 फुट ऊपर जाएंगे। 8 8.5 फीट से गेंद आ रही है। ऐसा लग रहा है तोहफा खड़ा कर दिया उससे तोहफे के गोले बरस रहे। बैक टू बैक गेंद डॉट बॉल आती हुई कृष्णा जगदाळे काहीतरी विचार करून आता बॅटिंग करायला लागेल। परत एकदा कृष्णा जगदाळेने बॅट फिरवली होती पण बॅट फक्त हवेमध्ये फिरवण्याचं काम केलं जातंय। अंकित ने कहा था मैच का एंजॉय कीजिए, मैच नंबर 101 है, काफी मजा है इस सीएसएल का। अब तक सारे खिलाड़ियों ने लिया है, अभी भी काफी मजा बाकी है। ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। तो एक बार स्टिपर पकड़ के खेला गया शॉट, फील्डर वहां पे हल्की सी करती हुई लेकिन रन नहीं मिलेगा। डॉट बॉल 5 गेंद डॉट बॉल बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव एका पाठोपाठ एक 5 चेंडू निर्धाव टाकलेत। आता होणार काय शेवटचा चेंडू निर्धाव षटक। आजच्या दिवसातील पहिला निर्धाव षटक पहला रनर आएगा या नहीं और यहाँ पे गेंद हवा में और इसके साथ सिंगल के साथ इस इनिंग की शुरुआत। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ एक सिंगल रन। सिल्वा प्रदीप गोलंदाजी सिल्वाने केली आणि केवळ एक सिंगल रन दिली। कृष्णा जगदाळे मात्र विचारामध्ये होता। एका बाजूने आपण पाहतोय स्पिनिंग स्ट्रायकर वर्सेस इनब्रिज पॉवर स्मॅशर्स। चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात केली पॉवर स्मॅशरने। येलो आर्मी मैदान में उतर चुकी है, सामने होगी नेवी ब्लू। कृष्णा पर दिखा इस बार कृष्णा का शॉट और यहाँ पे विकेट। दिग्विजय पाटील आउटडोर मैदान के बाहर। हॅलो तुम्ही येताना हायवेने चालला असाल, हायवेला भरपूर बोर्ड लागलेले असतात, आती गाई संकटात जाई।
दिग्विजयने केलेली घाई, त्याला मात्र विकेट गमवायला लागली. ते परत एकदा हा चेंडू वाईट बॉल, अंपायर सारा वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनी समांतर, कळलं धाव आहे अवांतर. जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग मैदानामध्ये सुरू आहे. SME League 2026 powered by Relation Realtek Power Limited, accelerating growth. Today's partner मालपानी बेकन लाइक उसके साथ विंडसर ग्रुप. स्कोर बोर्ड में बने रन 3, एक विकेट के नुकसान पे 3 रन. हो फिर से एक बार बढ़िया गेंदबाजी. सागर अंबेकर, निलेश पाटीलला मात्र अजूनही रन घेऊ देत नाहीये. चांगली गोलंदाजी आहे सागर अंबेकरची आपण पाहतोय. 3 धावा फलकात आपण पाहतोय. प्रेक्षकांमध्ये उत्साह नक्की पाहायला मिळते. चेंडू हवेत आणि ते हा के बीच एक सिंगल रन पूरा हुआ. अनुराग अच्छी फील्डिंग वहां पे, लेकिन एक रन बचा नहीं पाया अनुराग. कृष्णा परदेदा बॅटिंग साठी मैदानामध्ये 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत कृष्णाने खेळलाय. 2 धावा कृष्णाने आतापर्यंत बनवलेल्या, पण आता कृष्णाला ती बॅट सुदर्शन चक्रासारखी फिरवायला लागेल. कृष्णा बॅट फिरवतोय पण रन मिळत नाहीये. चेंडू मारते ते डॉट बॉल. यहाँ पे रन चुराना चाहते थे कृष्णा, पण ते नॉन स्ट्राइक रेट बॅटरचं लक्ष नव्हतं. अशा धावा तुम्हाला डोळ्यात इशारे करून मिळवायचे. त्यासाठी तुमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम असायला पाहिजे. व्हॅलेंटाईन डे वीक स्टार्ट आहे. क्रिकेटर्स व्हॅलेंटाईन डे, बॅटिंग दे, बॉलिंग दे, नाहीतर फील्डिंग दे रे. काफी तेज गेली. सागर अंबेकर काय गोलंदाजी केली, वेगवान मारा. फक्त 3 धावांमध्ये गत झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा. 2 के बाद स्कोर बोर्ड पे बने रहे 4. आता बघूया गोलंदाजीला कोणत्या गोलंदाजीला प्राचारण केलेलं आहे. किस गेंदबाज को सिल्वा परत एकदा गेंदबाजी. सिल्वा द्वारा केवळ एक सिंगल रन. सिल्वा काफी अच्छा खेल यहाँ पे. सिल्वा द्वारा काफी ताकतवर गेंदबाज मालूम होते. सिल्वा केवल एक रन दिया था पहले ओवर में, फिर से एक बार गेंदबाजी के लिए कृष्णा के लिए चैलेंज होगा यहाँ से. फिर से एक बार कृष्णा इस बार ऑन साइड पे गेंद को खिलाया. रन आउट का मौका चूके इस बार. एक सिंगल रन, दूसरे का प्रयास. पहला एक रन हक खाता, दूसरा एक रन अंकित जी के हाथों से चुरा लिया है. काफी तेज दोनों बैटर मैदान में. सगळ्या धावा इथे मात्र बोलून पुढे गेले. इथे धावा लागेल, कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. धावांसाठी सुरुवात धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रत्येक धाव इथे मात्र गरजेचे असेल. सकाळी उठल्यापासून आयुष्यामध्ये धावत लागतं. कितना भागोगे उतना कमाओगे. पळावं लागतं आयुष्यामध्ये. धावपळ केल्याशिवाय काय नाही. सकाळी उठल्यानंतर हरण म्हणतो मला आज खूप धावायचं आहे, वाघ माझी शिकार करेल, मला बरावं लागेल. वाघ म्हणतो मला आज खूप धावायचंय हरणापेक्षा जोरात, कारण मला शिकार करायची आहे, नाहीतर माझी मुलं बाळ उपाशी राहतील. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळ मैदानावर सुरू. आणि ते देखील धावांसाठी धाव ही पाहायला मिळते. एक सिंगल रन सिंगल सोबत धावला पुढे सर गेला. सिल्वा परत गोलंदाजी मार्गावर. सिल्वाचा परत एक बाउन्सर चेंडू होता. परत एक सिंगल रन. अप्रतिम गोलंदाजी. 9 धावा फक्त धावफलकावर बाद. सिल्वाने या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. सिल्वा काफी अच्छी गेंदबाजी इस ओवर से अब तक नजर आई है. पहले ओवर में सिल्वा ने केवल 1 रन खर्च किया था. इस ओवर से 5
आखिरी गेंद और सिल्वा का इस मैच का जलवा कायम है। फिर से एक बार डॉट बॉल और उसके साथ 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने हैं 9 रन 1 विकेट के नुकसान पर। कृष्णा, मुझे लगता है कृष्णा सुदर्शन चक्र घुमा के नहीं बैट घुमा के थक गए। कृष्णा राइट आउट होकर मैदान के बाहर। नए बैटर मैदान में विवेक नए बैटर मैदान में आए, लेकिन स्ट्राइकिंग एंड पर है नीलेश पाटिल। सागर फिर से एक बार गेंदबाजी रे सागर अंबेकरचा हा देखील वेगवान चेंडू आणि ते 4 धावा चौकार 4 रन 4 रनों का इशारा, पहला चौका इस इनिंग का। फुल टॉस, नो बॉल, रनआउट का मौका था, नो बॉल का इशारा। 2 ओवर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ या मध्ये सागर अंबेकर थोडासा मागे रहता की काय पहिल्या चेंडूत चौकार आला, जसा चौकार आला त्या वेगवान गोलंदाजीमध्ये थोडंसं बिघाड झालेली गाडी बिघाड धावत होती, तिथे मात्र लाईन मध्ये बिघाड झाला। बॅटच्या तिकड रन मात्र नाही, चेंडू डॉट बॉल, कोई रन नहीं, यहाँ पे डॉट बॉल। या वेळेस चेंडू खाली राहिला, सागर मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय। पुरेपूर फायदा मात्र सागर या विकेटचा घेताय, ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय। स्मॅशर टीम मात्र या मॅच मध्ये ताबा मजबूत करत आहेत। 15 धावा 15 रन ऑन स्कोरबोर्ड। हवा में गेंद एक सिंगल रन 16 धावा 16 रन ऑन स्कोरबोर्ड। पूर्ण होतात। आणि परत एकदा सिंगल रन सोबत धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न। शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल, आखरी गेंद होगी इस ओवर से। सागर अंबेकर फिर एक बार गेंदबाजी के लिए काफी तेज गेंदबाज है सागर, काफी तेज गेंदबाजी अब तक नजर आई है। विवेक के लिए ये चुनौती थी, डॉट बॉल और इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर के बाद 17 रन ऑन स्कोरबोर्ड। 4 ओवर के बाद 17 रन बन चुके। दर्शकों का उत्साह नजर आ रहा है काफी तादाद में इस मैच के लिए। सारे दर्शक अपनी टीमों को सपोर्ट करते नजर आ रहे। टीम तेव्हा जिंकते तेव्हा त्यांचा सपोर्टिंग स्टाफ मात्र मोठ्या तयारीने मैदानामध्ये येतो। आज मोठ्या तयारीने आज सर्वजण या ठिकाणी आलेत। फिर से एक बार गेंद काफी बढ़िया थी। अनुराग आउट पर गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय। सुरुवात चांगली केली अनुरागने। पहिला चेंडू डॉट बॉल, निलेश पाटील 9 धावांवरती बॅटिंग करतात। चेंडू हवेत आणि ते हलकीशी गडबड आणि त्यावरती एक सिंगल धाव। प्रत्येक चेंडूवरती धावा मागे घेण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रत्येक चेंडूवरती इथे आता धावा घ्याव्याच लागतील, नाहीतर कमी धावा झाल्या तर देवाचा धावा करावा लागेल। फिर से एक बार एक सिंगल रन के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ। 90 रन 4.3 गेंदों का खेल पूरा हुआ है। भी स्कोर बोर्ड पे 90 रन, एक बड़े स्कोर बोर्ड की तरफ जाना चाहेगी टीम स्ट्राइकर्स। फिर से एक बार डॉट बॉल, बरेचसे चेंडू आतापर्यंत डॉट बॉल गेले। या डॉट बॉल वरती ब्रेक लावावा लागेल, या डॉट बॉलला रनांवरती परावर्तित करायला लागेल, मोठे फटके खेळायला लागतील। सिर्फ बैट घुमाने का काम कर रहे हैं बल्लेबाज।
निलेश आणि कृष्णा या दोन बॅटरने मात्र खूप वेळ मैदानामध्ये वेळ दिला पण जास्त वेळ फक्त बॅट फिरवली. बॅट वरती चेंडू फार कमी आले. 19 धावा पूर्ण होतात. त्यावेळेस मात्र बॅट वरती चेंडू आला, एक सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन. 5 ओव्हर के बाद 20 रन. अब नए बैटर मैदान में आएंगे. न्यू बैट्समैन गणेश, नवीन बैटर गणेश. गणेश भंडारी. अर्पित शेट्टी गेंदबाजी गेली. अर्पितचा पहिला चेंडू गणेशच्या बॅट मधून चौकार. गणेश भंडारी टीम साठी विनायक म्हणून धावून आले. गणेश भंडारीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूला सीमारेषा दाखवणारा चौकार होता. अर्पित शेट्टी. त्यावेळेस मात्र हा चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल कोणती धाव नाही. 24 धावा 24 रन. 24 धावा आतापर्यंत बनवल्या जातात. फुल टॉस आणि ते रनआउटचा चान्स. विवेक बाद आउट होऊन मैदानाच्या बाहेर. चौथा झटका, चौथा बल्लेबाज आउट होके मैदान के बाहर. नए बैटर प्रणीत घुगरे नवीन बैटर मैदानामध्ये दाखल होतं. नॉन स्ट्राइकला असेल पण सायकलवरती गणेश भंडारी. वाईट बॉल एक एक्स्ट्रा रन. 25 धावा पूर्ण होतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. कडक शॉट पण तितका चांगला झेल आणि तिथे नॉट आउटचा इशारा. हो सर. (26 रन. फुल टॉस कवर में खेला है शॉट को और वहां पे फील्डर मौजूद है. एक सिंगल रन के साथ ये स्कोरबोर्ड आगे लेने की कोशिश. अर्पित शेट्टी 7 रन अब तक खर्च कर चुके हैं इस ओवर से. गणेश भंडारी 5 रन पे बैटिंग कर रहे. प्रणीत 1 रन पे बैटिंग करते हुए. अच्छा शॉट लेकिन यहाँ पे फील्डर मौजूद है. फिर से एक बार एक सिंगल रन के साथ ओवर की समाप्ति. 6 ओवर के बाद 28 धावा. 6 ओवर 28 रन. गेंदबाज पवन कापडे नवीन गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. पवन कापडेचा वेगवान चेंडू होता. वेगात मात्र हा चेंडू निघून गेला. पवन कापडे हा चेंडू परत एकदा खेळला आणि ते एक सिंगल धाव. शुभम फार दूरनं चेंडू धावत आला. शुभम पण थ्रो मात्र अचूक करू शकला नाही. 29 पवन कापडे परत एकदा. त्यातली सिंगल रन. सिंगल धावाने आपलं मात्र पुढे सरकेलेलं.
31 रन 6.3 गेंदों का खेल पूरा हो चुका है 31 रन 3 गेंदें बाकी है शेवटचे 3 चेंडू गणेश भंडारी 7 धावांवरती बॅटिंग करतात आणि ते हा चेंडू परत एकदा डॉट बॉल गणेशचा मात्र चेंडू समजू शकला नाही परत बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण अचूक लाईन लेन अचूक टप्पा आणि परत एकदा डॉट बॉल 31 रन 31 धावा चांगला चेंडू होता फटका चांगला अनुराग मात्र इथे चेंडू शोधत राहिला चेंडू मात्र लवकर सापडला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आणि त्यावर बॅटची एज आणि विकेट पाचवा बॅटर आउट सात ओवर के बाद स्कोर बोर्ड पर 33 रन टू विन ग्रुप विंटर ग्रुप और इनकी तरफ से ये आयोजित किया गया बेहतरीन टूर्नामेंट 33 रनों की जरूरत है इसलिए सिमी लीग 2026 का ये मैच नंबर 101 101 नंबर का मैच मैदान में चलता हुआ तकरीबन 100 मैचेस अब तक पूरे हो चुके हैं कोई भी टूर्नामेंट ऐसी नहीं है इसमें लीग मैच के 100 मैच पूरे हो सकते और ये एक बड़ी टूर्नामेंट यहाँ पे चलती वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट लीग और इसके 100 मैच काफी अच्छी तरह से पूरे हो चुके हैं अभी कुछ मैच आने बाकी है कल नॉकआउट के मुकाबले स्टार्ट होने वाले और नॉकआउट मुकाबले में काफी मजा आने वाला है पावर स्मॅशर बॅटिंग साठी तयार शुभम पाटील आणि सागर अंबेडकर ही जोडी मैदानामध्ये कृष्णा जगदाळे गोलंदाजी मार्गावर कृष्णा जंगले गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय राईट अप राऊंड विकेटने कृष्णा जंगले समोर शुभम पाटील पहला चेंडू शुभम पाटील सन्मान दिला पहला चेंडू डॉट बॉल के साथ शुरुआत पहले विकेट कोई रन नहीं सुरुवात मात्र शांत झाली कारण जास्त मोठा धावफलक पूर्ण करायचा नाहीये जवळपास 42 चेंडू 33 धावांची गरज असताना सुरुवात मात्र शांत होते शुभम परत एकदा बॅटिंगसाठी तयार पावर स्मॅशर विजयासाठी 33 धावांचा टार्गेट मॅचला सुरुवात मैच की फिक्स के बाद शुरुआत के बाद कृष्णा विकेट से गेंदबाजी कर रहे हैं कीपर उठ के खेलना चाहते हैं हवा में गेंद फील्डर वहां पे मौजूद एक सिंगल रन डिक्लेयर दो यस ओके सॉरी एक रन पूरा ओवर वन बाउंस का इशारा भी तेज तरार गेंदी कृष्णा हालांकि कृष्णा जगदाळे ने रन काफी कम बनाए ज्यादा गेंदें खेली थी अब कृष्णा पे जिम्मेदारी होगी कम से कम रन देके विकेट छटकाए सागर के बैट से निकलता हुआ सिंगल रन हर सिंगल रन पे दर्शकों में जोश का नजर आ रहा है क्योंकि मैच काफी दूर नहीं है आसान मुकाबला है स्मैशर्स के लिए आसानी के साथ जीत सकते हैं लेकिन अब गेंदबाज अगर यहाँ से कुछ अपना जलवा दिखाए तो गेंदबाज भी मैच में कमबैक कर सकते हैं ये मैच काफी रोमांचक हो सकता है क्योंकि लो स्कोरिंग मैच हमेशा से ही रोमांचक होता रहता है शॉट और ये छूटा कृष्णा का दिल टूटा
पकड़ो कैच जीतो मैच, यहाँ पे छूटा है कैच, देखेंगे छूटी है या मैच. 3 रन आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 3 धावा. कृष्णा गोलंदाजी मात्र कृष्णा हा चेंडू स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, रन नाही. चेंडू डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा. एनरिच पॉवर स्मॅशर 3 रन, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 चेंडू विजयासाठी 30 धावा. प्रणित कुकरे गोलंदाजी मार्गावर प्रणित तयार झालाय. चेंडू वेग होता, बॅटचा परत एकदा एज होता आणि ते परत एकदा झेल सुटला. मला वाटतं शुभमला बॅक टू बॅक दोनदा जीवनदान मिळालंय. शुभम पाटील मला वाटतं दुपारच्या लंच मध्ये नशीबच खाऊन आलाय. दोनदा जीवनदान मिळालंय त्याला. 2 बार चांस मिला है. अब देखते हैं शुभम इस मौके को कैसे आगे लेके जाएंगे. हो फिर से एक बार काफी तेज गेंद, यॉर्कर लेने की गेंद समझने में आए शुभम. फिर से एक बार डॉट बॉल. 2 गेंदें बैक टू बैक डॉट बॉल. शायद शुभम को बैट चेंज करनी है. शायद शुभम ने चेतकुली मेनकुली वाली बैट मैदान में लाई है. अब होगी यार रनों की बरसात देखेंगे. शुभम ने चेतकुली बैट आणि ते बॅट बदललीये. टीमचं नशीब बदलत आहे. एक सिंगल रन. एक पॉइंट चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. विजयासाठी अजूनही 33 चेंडू 29 धावांची गरज. सागर बेगर बेगरला हा चेंडू मात्र समजू शकला नाही. वेगात होता हा चेंडू. डॉट बॉल. 4 धावा पूर्ण होत आहेत. 4 रन अब तक स्कोर बोर्ड पे बने आणि आता इथं गोलंदाजाने परत एकदा कमबॅक केलेला आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजाने आता गोलंदाजी केली आहे त्याने दाखवलंय 33 धावा आमच्यासाठी लढण्यासाठी पुरे आहेत आणि आम्ही 33 धावांमध्ये देखील टफ फाईट समोरच्या टीमला देऊ शकतो. परत एकदा डॉट बॉल. मगाशी सागर अभिगत गोलंदाजी करत होता, त्यावेळेस प्रणित बॅटिंग करत होता. असेच वेगवान चेंडू होते, असेच जोरदार चेंडू होते आणि आता परत एकदा सागर बॅटिंग करतोय आणि प्रणितचा देखील वेगवान चेंडू. सागर स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला आणि ते हा चेंडू मात्र डॉट बॉल. प्रणित अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रणित आतापर्यंत पाहिलं तर त्याने सागर सारख्या चांगल्या बॅटरला बांधून ठेवलंय. रोकून ठेवलंय. 2 ओव्हर के बाद स्कोर बोर्ड पे बने रन 4. पहिल्या इनिंग मध्ये 2 ओव्हरमध्ये 4 होत्या. या इनिंग मध्ये 2 ओव्हरमध्ये 4 धावा आहेत. अगदी मॅच टफ फाईट काटी टक्कर. दोन्ही टीमचे समर्थक मला वाटतं आता खुर्च्या रिकाम्या ठेवल्यात, जागेवरती उभे राहिलेत. मैच भी वैसे हो रहा है. टफ फाइट मैच, टफ मुकाबला मैदान में चलता. 30 गेंदें 29 रनों की जरूरत. 30 चेंडू 29 धावांची गरज असेल. विवेक पहिला चेंडू बॅट मधनं निघाली बत्तीची गोळी. चेंडू झाली मार्च्या बाद चौकार. या ओव्हर मध्ये शुभमची शुभ सुरुवात. इस बार डॉट बॉल, कोई रन नहीं. पटकी गेंद रन का कोई मौका नहीं. परत एकदा डॉट बॉल. पहिल्या चेंडूत चौकाराला वाटलं होतं स्कोरबोर्ड वेगाने पुढे जाईल, पण नंतर परत एकदा विवेकने डॉट बॉल टाकत परत एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण केली. 2 गेंदें बिजली गेंदें आई है. डॉट बॉल, कोई रन नहीं. फिर से एक बार हवा में गए थे.
सिंगल रन धावाने धावफलकामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न अब स्ट्राइक गेट पर है सागर लेकिन अभी तक देखा जाए तो खाली पड़ी है रनों की गागर भरना होगा सागर को और यहाँ पे क्या छूटा निलेश काय झालं किती चुका करणार आयुष्यात इतक्या चुका करू नका की त्या तुम्ही पेपरवर लिहिताल तर पेपर फाटून जाईल चुका कमी कराव्या लागतील चुका टाळाव्या लागतील 10 धावा 10 रन ऑन स्कोर बोर्ड 2.5 इनिंगचा खेळ इथे पूर्ण झालाय शुभमच्या बॅट मध्ये फटका जोरदार पण इथे फक्त एक सिंगल रन सिर्फ एक सिंगल रन केवळ एक सिंगल रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा 11 रन 3 ओवर का खेल पूरा हुआ है अभी 24 गेंदें 22 रनों की जरूरत है मैच अभी भी खत्म हुआ नहीं है गेंदबाजों ने भी मोर्चा संभाला है बैटर भी अच्छी बैटिंग कर रहे हैं करता तो दोन्ही टीमला माहिती आहे आज इथे लढावं लागेल लढावं लागेल आधी पुण्यामध्ये तुम्ही आज पुण्यामध्ये शिकवायला लागेल लढायचं कसं लढण्याचा इतिहास आमचा हरणे माझ्या रक्तात नाही जोपर्यंत मैदानात उभावी मला हरवणं शक्य नाही 3 ओव्हरचा खेळ संपला 11 धावा अजूनही 24 चेंडू 22 धावांची गरज शुभम इथे चेंडू हवेत गेला रन आउटचा चान्स आणि ते थ्रो आया था कीपर एंड पे 12 रन 3.1 चेंडूचा खेळ पूर्ण झाला धावफलकावरती 12 धावा 12 रन ऑन स्कोर बोर्ड हेवी चेंडू 21 धावांची गरज कृष्णा काफी तेज गेंद थी काफी तेज पूरा जुनून कृष्णा का दिख रहा है इस गेंद पे जो गुस्सा है वो बैटिंग का गुस्सा है बैटिंग नहीं हुई थी अब गेंदबाज पे गुस्सा निकाल रहे कृष्णा और ये गुस्सा जायज है होना चाहिए तभी मैच काफी रोमांचित हो सकता है काफी दूर से रन ले लेते कृष्णा अगर वहां पे रेड नहीं होता तो मुझे लगता है हॉटेल के पास ही आते फुल टॉस गेंद रन आउट का मौका चांस बना था और ये विकेट पहला झटका सागर अंबेकर बैक टू द विकेट आउट हुआ खेल पलटा यस आउट हुआ और गेम पलटा देखेंगे विकेट के बाद गेम पलटी मारेगा या नहीं लेकिन कुछ हद तक इस मैच में अभी भी गेंदबाजों ने उम्मीद कायम रखी है बैटिंग में ज्यादा रन बनाए लेकिन गेंदबाजी में काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नए बल्लेबाज सिल्वा सुब्रमण्यम शुभम तेज गेंदी और ये फिर से एक बार क्या छूटा गेंदबाज का नहीं पूरी टीम का दिल टूटा DJ 18 रन 18 रन स्कोर बोर्ड पे अब तक पूरे हो चुके हैं जीतने के लिए आप 20 गेंदों में 15 रनों की जरूरत शुभम पाटील मैदानामध्ये पाटलांचा धमाका मैदानामध्ये सुरू पाटील इस बार डिफेंसिव मोड में पूछ चुके हैं जो कैच पकड़ना चाहिए था वो कैच छूटा उसकी बदौलत यहाँ पे शुभम को मिला हुआ जीवनदान उसका फायदा लेते तीसरी बार शुभम बचे इस इनिंग में 3 बार जीवनदान मिला है तीनदा मात्र नशिबाने चांगली साथ दिली शुभमला किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है 18 रन स्कोर बोर्ड पे अब तक बन चुके फुल टॉस गेंद रन लेने का मौका है एक सिंगल रन 18 चेंडू 14 धावांची गरज
18 गेंदे बाकी है, 14 रन जीत के लिए बनाने जरूरी है। ये क्रिकेट का खेल नहीं आसान, बस इतना समझ लीजिए आग का दरिया है, उसमें डूब के पार जाना है। अभी मैच बहुत सी बाकी है, 14 रन बाकी है, 18 गेंदों में 14 रन। अब देखते हैं कौन से तुरुप के को यहाँ पे उतारा जाएगा गेंदबाजी के लिए। स्ट्राइकर्स के लिए अब गेंदबाजी गेंदबाज प्रणीत, शुभम पाटील मैदानामध्ये 15 चेंडूमध्ये 17 धावांचा सुसाट खेळ खेळतोय। 18 चेंडू 14 धावांची गरज, सामना बराचसा सोपा करून टाकला त्याने पॉवर स्मॅशर संघासाठी। अजून मॅच संपली नाहीये। बाउन्सर चेंडू एक सिंगल रन। खरं तर शुभम पाटीलने हा चेंडू बॅटने नाही डोक्याने खेळला, बाउन्सर होता म्हणून नाही, पण अगदी शांत डोक्याने त्याने चेंडू खेळला। फक्त एक सिंगल धाव घेत त्याने मात्र धावफलक पुढे घेऊन गेला। 17 चेंडू आणि 13 धावांची गरज, 17 गेंदों 13 रन। पण गुगरे फिर से एक बार राइट मोड़ दो विकेट से सिल्वा चा शॉट, रन आउट का मौका, टारगेट और बल्लेबाज आउट। आउट हुआ खेल पलटा। विकेट और उसके बाद रंग बदलेगा क्रिकेट। 16 चेंडू 13 धावांची गरज, आखरी 16 गेंदे, रन बनाने 13, 2 विकेट टीम गवा चुकी है। अनुराग आउट हुआ, नए बैटर मैदान में नॉन स्ट्राइक गेंद पर हो गए। इस स्टार्टिंग गेंद पर मोर्चा संभाला है शुभम ने। नो बॉल, अंपायर का इशारा नो बॉल। अगर ऐसी गेंदबाजी करोगे तो जीतना काफी मुश्किल नजर आ रहा है। शेवटचे चेंडू शिल्लक 16, धावा बनवायच्या आहेत 12। आता जरी ते दुसरी विकेट गेली तर स्मॅशर परत एकदा बॅकफुटवर जातील। इथे वाईट बॉल, खराब चेंडू। 11 धावा बनवायच्या, 16 चेंडू शिल्लक 11 धावा। चेंडू शिल्लक आहे 16। आता जर चेंडू परत एकदा वाईट बॉल किंवा नो बॉल गेला तर मला वाटतं गोलंदाज बराचसा नाराज होऊन जाईल या गोलंदाजीवरती। फटका चांगला लागला आणि तिथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि घडतंय काय, नजरहाटी दुर्घटना घडली। बॅकअप खराब, बॅकअप नव्हता, बॅकअप असता तर विकेट मिळाली असती। जर तुमचा असेल बॅकअप खराब तर तुमचं मात्र काय खरं नाही मॅच मध्ये। जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगली फिल्डिंग करायला लागेल, चांगली गोलंदाजी करायला लागेल। 23 धावा, 10 धावा अजूनही बनवायच्या आहेत, 15 चेंडू 10 धावा। अनुरागसाठी हा चेंडू मात्र प्रश्न विचारणार होता, डॉट बॉल। 14 चेंडू 10 धावा, मॅच संपली असं म्हणता येणार नाही। फक्त 33 धावांमध्ये मॅच फार रंगतदार झाली। 33 धावांमध्ये सामना चांगला रंगलाय। 33 धावांमध्ये सामना अगदी शेवटपर्यंत पोहोचलाय। 14 चेंडू 10 धावांची गरज, स्टेपॉल्डो खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल और एक डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल। प्रणीत, क्या गेंदबाजी की है प्रणीत ने। व्हाइट बॉल की अगर कुछ गेंदें छोड़ी जाए तो केवल 5 रन अब तक प्रणीत ने खर्च किए। आखिरी गेंद होगी प्रणीत की इस ओवर से, 23 रन बने आखिरी ओवर की। और फिर से एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल। शेवटचे 12 चेंडू बनवायचे 10। अब 12 गेंदों में 10 रनों की जरूरत। शेवटचे 12 चेंडू 10। मैच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे। कोण जिंकेगा? स्ट्राइकर, या स्मॅशर या टाइक। स्ट्राइकर 2 ओव्हर 10 धावा। पॉवर स्मॅशर जीत गेलेले 10 रनों की जरूरत। क्रिसिस एसेबिलिटी 2026 powered by रिलेशन प्राइवेट लिमिटेड।
पहली गेंद फुल टॉस और यहाँ पे गेंद को रोकने में कामयाब। केवल एक सिंगल रन। शुभम पाटील मात्र चांगली बॅटिंग केली, एक साइडने त्याने किल्ला लढवलाय, खिंड लढवली, 3 कॅच शुभम पाटीलचे सुटले, ते पूर्ण महत्त्वपूर्ण ठरले। 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज। अनुराग राउतवार, अब अनुराग राउतवार को गेंद पे करना होगा वार, करना होगा गेंद को सीमा पार। क्षमता है, अच्छी बैटिंग करनी जरूरी है। टिप्पा के खेला गया शॉट, फील्डर वहां पे मौजूद है, केवल एक सिंगल रन। मॅच आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले। शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 9 धाव बनाने चाहिए 8। 9 गेंदों में 8 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। शेवटचे 9 चेंडू धाव बनाने चाहिए 8। इथे हा चेंडू डॉट बॉल। आता चेंडू शिल्लक आहेत 8, धाव बनाने चाहिए 8। कोण कुणाची लावणार वाट, धाव बनाने चाहिए 8। कुणाचा विजयाची गाडी सुटणार सुसाट, धाव बनाने चाहिए 8। 8 गेंदे 8 रन। अच्छा शॉट और वहां पे फील्डर मौजूद, एक सिंगल रन, 7 धावांची गरज। 7 चेंडू 7 धावा, एक साथ मिलके आयोजन किया गया टूर्नामेंट। आज 101 मैच अब तक पूरे हो चुके। 7 गेंदे 7 रनों की जरूरत, शेवटचे 7 चेंडू 7 धावा। हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय। वाटलं नव्हतं 33 धावांसाठी मॅच एवढी रंगतदार होईल। 7 चेंडू 7 धावा, 7 गेंदों में 7 रन। आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। शेवटचे 7 चेंडू 7 धावा। अनुराग स्ट्राइकिंग एंड पर है अनुराग, देखते हैं अनुराग क्या करेंगे इस गेंद पे। अच्छा शॉट अनुराग का और वहां पे हल्का सा मिस फील्ड, लेकिन था बैकअप अच्छा था, इससे बैकअप नहीं होगा। एक सिंगल रन, शेवटचे 7 चेंडू 7 धावांची गरज। आखरी 6 गेंदे 6 रन। 7 चेंडू 7 धावांची गरज, 6 गेंदों में 6 रन। आखरी 6 गेंदे 6 रन। मैच अभी काफी रोमांचित होता जा रहा है। अगर मैच पसंद आए तो जोर से ताली होनी चाहिए, जोरात टाळ्या जाऊ द्या दोन्ही टीमसाठी। 7 चेंडू 7 धावांची गरज, हे 7 चेंडू आता फार महत्त्वाचे आहेत। आता 7 चेंडू चांगले टाकले तर फील्डिंग विनर, 7 चेंडू चांगले केले तर बॅटिंग विनर। 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत। नेहमी चेंडू आपण काउंट करतो 1 2 3 4 5 6, उलट काउंट करा। 6 म्हणजे 6 पगार, 5 म्हणजे 5 रूपचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे आई बाबा मी सुरेख परिवार, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ, 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको। या 6 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचं आयुष्य सुरेख। आणि या 6 चेंडूमध्ये रन 6 बनवले तर बॅटिंग सुरेख, 6 रन थांबवले तर गोलंदाजी सुरेख। 6 गेंदे 6 रन। डॉट बॉल के साथ शुरुआत, डॉट बॉल ने शुरुआत। क्रिकेट लीग 2026 101 मॅच नंबर 101 आणि 101 नंबरची मॅच मला वाटते इतिहासामध्ये नोंद केली जाईल। शेवटचे 7 चेंडू 7 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल। उद्याची ठोके चुकलेली अशी मॅच मैदानामध्ये रंगली गेली आहे। फुल टॉस, फील्डिंग चांगली केली, हो डायरेक्ट हिट झाला असता तिथे बघा काय दुखापत झाली का। अनुराग तिथे कोसळला, काय दुखापत झाली का बघा। एक सिंगल रन, 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज, 4 चेंडू 5 धावांची गरज। शेर घायल हुआ है, देखिए शेर आगे खेलेगा या नहीं। असं इंडिया पाकिस्तानची मॅच सुरू असताना सचिनच्या नाकावर चेंडू लागला। सगळ्यांना वाटत होतं की सचिन खेळण्याचा खूप लाड होता, पण एवढ्या गर्दीमधून आवाज आला की मैं खेलेगा। अनुराग तू खेलेगा? यस, अनुराग ने भी बोला है मैं खेलेगा, टीम को जीत लाएगा। 4 चेंडू 5 धावांची गरज। ज्यांना हाय बीपी हृदयाचा त्रास आहे त्यांनी मॅच बघू नका, ही विनंती आहे, कारण आता मॅच फार टफ झाली आहे। 4 गेंदों में 5 रनों की जरूरत है।
शुभम चुके डॉट बॉल 3 जीवनदान मिळाले शुभमला पण मॅच फिनिश करणार का 3 गेले 5 रन आखरी 3 गेले रन म्हणाले 5 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज स्ट्रायकिंग केली शुभम ज्याने मात्र मॅच इथपर्यंत आणली आहे गोलंदाज देखील सुरेख गोलंदाजी करतो गणेश फुल टॉस गेंद एक सिंगल रन ओव्हर गलती हो गई थ्रो करायचा होता वाशीला थ्रो केला काशीला एक्स्ट्रा रन शेवटचे 2 चेंडू 3 धावांची गरज आखरी 2 गेले 3 रन जे प्रेक्षक माशी झोपले होते ना ते उठून बसलेत ते उभे राहिलेत ते टाळत आहेत जे टाळत आहेत ते आता त्या बोटाची नख काढतायत जे नख काढतात ना थोड्या वेळाने पूर्ण हात काढून टाकतील कारण आता 2 चेंडू 3 धावांची गरज आखरी 2 गेले रन बनाने 3 आखरी 2 गेले 3 रनों का मैच दोस्तों मैच पसंद आई है तो सीएसएल के लिए एक बार जोर से ताली होनी चाहिए 2 गेंदे 3 रन प्रोत्साहन द्या या दोन्ही टीमला वाइट बॉल इसे कहते हैं गरीबी में आटा गीला वाइट बॉल आहे 2 गेंदों में 2 रन शेवटचे 2 चेंडू 2 धावा 2 गेंदे 2 रन बॅटिंग टीम म्हणत असेल आम्ही जिंकू दे फील्डिंग टीम म्हणत असेल आम्ही जिंकू दे प्रेक्षक म्हणतात मॅच टाय होऊ दे आम्हाला सुपर होऊ दे ऑर्गनायझर म्हणतात कोई भी जीतो मैच जीतो हमें आगे जाना है ये मजा है इस मैच का ये मजा है इस टूर्नामेंट का 2 रन की जरूरत हो फिर से एक बार डॉट बॉल परत एकदा डॉट बॉल आणखी एक डॉट बॉल आता डॉट बॉल परवडणार नाही संकटात येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मात करावी लागेल अफाटाईच्या मैदानी तू यशस्वी डाव तुझा येता तुझा मोशी आपली खेळली काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी बहुत आली झेलया जो तो फाशी फेकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उडणारा डाव या साऱ्यांचा विषय मिळेल तुझा डाव चतुर आणि सावध तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आखरी एक गेंद रन बनाने 2 चला बॅट्समन चला लवकर शेवटचा एक चेंडू 2 धावांची गरज आखरी रन 33 धावांमध्ये सामना खेचून आणलाय 33 धावांमध्ये सामना रंगलाय सामना संपला नाहीये अभी मैच खत्म हुआ नहीं है अभी भी मैच ऑन है एक गेंद जीत के लिए 2 रन आखरी 2 रन की जरूरत शेवटचा एक चेंडू 2 धावांची गरज टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या अच्छा शॉट यहाँ पे एक सिंगल रन दूसरे रन का प्रयास और यहाँ पे रन आउट सीएसएल का पहला टाई मैच टाई ब्रेक में इस मैच को बांध दिया है पहला सुपर ओवर And this is super over. This is tie. The first time happening in CSL. The super over. हेलो ये पहले ऑर्गेनाइजर है जो सुपर ओवर पे काफी खुश है कोई बात नहीं सुपर ओवर काफी मजेदार होने वाला है क्योंकि अब एक ओवर का खेल होगा What a better way to celebrate 100th match of CSL. Hip hip hooray for CSL. Hip hip. Hip hip. Hip hip. और गाइस आपका आवाज कम नजर आ रहा है थोड़ा आपका आवाज चाहिए जो बात दर्शक है Come on guys, make some noise!
6 गेंदें 2 विकेट 2 बल्लेबाज मैदान में गेंदबाज के गेंदबाज प्रणीत स्ट्राइकिंग एंड पे फिर से एक बार शुभम पाटील मॅच पूर्ण खेचून आणले होते शुभम पाटीलने 3 जीवनदान त्याला मिळाले फायदा जास्त घेता आला नाही फिनिश करू शकला नाही पण परत एकदा संधी किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है सुपर ओवर फिर से एक बार सुपर ओवर पहिली सुपर ओवर मॅच 100 मॅच वाट पाहावी लागली सुपर ओवर साठी आणि 101 वा सामना आपला सुपर ओवर झालाय आज प्रेक्षकांना मात्र फार मोठी मेजबानी ये मैच इतिहास में लिखा जाएगा पहला सुपर ओवर पहली गेंद व्हाइट बॉल के साथ शुरुआत और यहाँ पे सिंगल रन सिल्वा शुभम आंखों में इशारा हो गया व्हाइट बॉल के साथ एक रन लेने का सहारा मिल गया सिल्वा स्ट्राइकिंग एंड पर अब सिल्वा प्रणीत गेंदबाजी के लिए अच्छा शॉट यहाँ पे उतनी अच्छी फील्डिंग वहाँ पे कोई रन नहीं डॉट बॉल सिल्वा सुब्रमण्यम बैटिंग के लिए 1 गेंद 2 रन बच चुके 5 गेंदें अभी बाकी है शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत दिया आता मला बऱ्याच जणांचे फिंगर क्रॉस झालेत मॅच साठी अच्छा शॉट क्या गेंद 2 फील्डर के बीच दरार उसमें से जड़ दिए रन 4 रन Thank you DJ. चौका सुब्रमण्यम ने खेला है फिर से एक बार अच्छा शॉट है वहाँ पे फील्डर वहाँ पे मौजूद डायरेक्ट हिट का प्रयास डायरेक्ट हिट किया भी है लेकिन थोड़ी देर हो गई आते आते देर कर दी मोहतरमा एक सिंगल रन पूरा हो चुका है यहाँ पे 7 रन 7 रन ऑन स्कोरबोर्ड शुभम छोटा तीर जो वार करे गंभीर काटा छोटा हो तो भी छुपता है और ये शुभम बहुत छुपा हुआ काटा है अच्छा शॉट राउंड का चांस चुके इस बार केवल एक सिंगल रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत 7 धावा डबल कर 73 बनवला गेला सिल्वा सुब्रमण्यम फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर और ये सिल्वा के लिए ये गेंद वाइड बॉल नहीं डॉट बॉल सिल्वा देखते रह गए गेंद विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल आखिरी गेंद स्कोर बोर्ड पे बने रन 8 रन झालेले आहेत शेवटचा एक चेंडू शिल्लक डॉट बॉल और इसके साथ पहले इनिंग की समाप्ति जीतने के लिए बनाने रन 2 की जरूरत है दिखाएंगे अपना जलवा 6 गेंद 2 रन स्ट्राइकिंग एंड पर है बल्लेबाज जरा एकदा सर्वांचा जोरात आवाज देऊन द्या दोन्ही टीमचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर बाबा की सबने आज आनंद तो बहुत लिया है बहुत मजा लिया है सिल्वा गेंदबाजी के लिए तैयार सिल्वा राइट आर्म हम दो विकेट से अच्छी गेंद हवा में गेंदे और यहाँ पे रन का मौका चुके इस बार बच गए बाल बच गए पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत गणेश भंडारी का अच्छा शॉट कड़क शॉट शुभम वहां पे डायरेक्ट हिट करना चाहते थे चुके दूसरे रन का प्रयास और यहाँ पे 2 रन पूरे हो चुके
पहिली धाव हाकायची होती, दुसरी धाव डोळ्यासमोर चुरून गेली. आंखों के सामने रनों की चोरी. धावांसाठी सुरू असलेली धाव आपण पाहतोय. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त धावलो की दम लागतो, जास्त धावलो की दम लागतो, पण जास्त धावायला पण तुमच्यामध्ये दम लागतो. आणि तो दम मात्र दोन्ही बॅटरने दाखवला. फिर से एक बार पटकी हुई गेंद, पटकी हुई गेंद, समझ नहीं पाए. डॉट बॉल. तीन चेंडू मात्र पूर्ण झाले. 3 गेंदों में आप बनाने 7 आखिरी 3 गेंदें 7 रन. सिल्वा और फिर से एक बार डॉट बॉल. सिल्वा काफी घातक गेंदबाजी कर रहे. सिल्वा क्या गेंदबाजी की है सिल्वा ने. फिर से एक बार डॉट बॉल, फिर से एक बार डॉट बॉल. फिर से एक बार सिल्वा राइट अप विकेट से गेंदबाजी कर रहे. सामने विकेट गणेश. अच्छा शॉट गणेश के बैट से आता, तेज शॉट था लेकिन केवल एक सिंगल रन. केवल एक सिंगल रन. आखिरी विकेट जिसके लिए 6 रन. एक गेंद 6 रन. सिल्वा फिर से एक बार गेंदबाजी के लिए. और यहाँ पे विकेट, और यहाँ पे विकेट, और मैच को जीत दिया है स्मैशर ने. अरे यार शुभम को उठाया, सिल्वा को भी उठाना चाहिए था ना. वो किधर गए? शुभम को उठाने वाले, सिल्वा को भी उठाओ. पवन कापडे प्लेयर ऑफ द मॅच. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. त्या दोघांनी खूप छान मॅच इथे पूर्ण केली, खूप छान खेळले. पर आखिर में जो जीता वो सिकंदर.
100th match of CSL, powered by Relation Realtek Private Limited, goes to one and only Shubham Patil! जो था छोटा तीर जिसने सबके दिलों पे किया वार कभी Rangers and Sham Powerhouse. Both the teams on the W. Sham Powerhouse and RR Rangers. Like